आपण चाललो होतो अर्ध्या रस्त्यातून धरलं आम्हाला पावसामध्ये. आता पाऊस जे होईल तेवढं. आपण चाललोय सध्या आता याला काय म्हणतात कळसुबाईला. कळसुबाईला सगळ्यात जास्त उंच शिखर ह्या भाईमुळं आपण निघालो. खरं मी सांगायला गेलं तर हा भाई बोलला का आपले मित्र येऊ राहिले, मित्रपरिवार येऊ राहिले, त्याच्यामुळे आम्ही इथनं निघालोय. रात्री वाजले आता सध्या 12 वाजता. आपण हॉस्टेलवरून निघलोय. आता बघू काय होतं पुढचं नियोजन. जर गेलो तर ठीक आहे, अरे जाऊ हॉस्टेलवर घेऊ झोपून गपचिपमध्ये. काय आपलं काय त्याच्यामध्ये एवढं. या भाईची गाडी आपलं काहीच नियोजन नव्हतं. हा भाई गाडी काढायला तयार झाला, आपण निघालो. काय भाई बोला करणे का तो करणे का. ये भाई एस्थेटिक का चौथा एस्थेटिक का चौथा. अरे 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 भाई ऍक्टिंग कम कर अरे अरे. आता 20 मिनिटं झालं. काय दिसलं. आपण बघतो सध्या आता आपल्या संदीप 20 वेळा तरी झाला का नाही. संदीप भावाच्या मित्रांची वाट बस स्टँडवर येऊन, कारण ते आलेच नाही अजून. आताशी आय थिंक त्र्यंबकेश्वरपर्यंत आलेत वाटतं. आले काय त्र्यंबकेश्वरपर्यंत आलेत वाटतं. आता तिथनं यायला त्यांना किती टाईम लागतो काय माहिती भाई. तिथनं येतपर्यंत आपल्याला इथं त्यांची वाट बघावं लागेल. हा भाई चालू राहिलाय. हा भाई याची काहीतरी वेगळे चाळे चालू आहेत. आपण बघू आता किती वेळ. कंटाळून मला वाटतं कंटाळून जाणार आपण, पण बघू. ठीक आहे. बाकी घेतो बॅगीत नाही कमेंट वगैरे बॅगेच घ्यायची ना. तुझा वाटलं बॉक्स घ्यायचा. अरे नाशिकचा बस स्टँड ते पण अर्धा नाही पूर्ण. आम्ही आज आहोत. पालकाच्या गाड्या म्हणून त्याच्याकडे बाहेर काढून ठेव. आपण चाललो होतो अर्ध्या रस्त्यातून धरले आम्हाला पावसामध्ये. आता पाऊस जे होईल तेवढं. आम्ही गरीबांसारखे आलो गाडीवर बसून. श्रीमंत सारखे याच होते, पण काय फोर व्हीलरच नव्हती. नाशिकच्या अर्ध्यामध्येच गाडीवर आलो. तिथपर्यंत आलो आणि तिथून पावसाने धरलं. असं नाही. आजची ठळक बातमी. गाडी पर 3 बोल गुडगुड नव्हतं राहिलं गाडीने. झालं मी कितना मासूम लग रहा है, लेकिन हे नाही भगवा आहे. आपल्या बॅगेत इथे पाणी पडलाय. टेक्नॉलॉजी वजन भाऊची टपरी इथं. यांनी आम्हाला सहारा दिला. आता इथं झोपायचं आम्हाला. सध्या कळसुबाईला अर्ध्या रस्त्यात तुफान पाऊस आलेला आहे. तुफान पाऊस. पण मग काय गांडीतली मस्ती काही जिरा पण मग चाललो आता. काही मित्रगण पुढे गेलेत आणि आम्ही तिघच पाठीमागे राहिलो. चहा वगैरे तुला एकदम कडाकमध्ये. आता झालं आपण सध्या पुढं बघू काय होतं आपल्यासोबत. काही ॲडव्हेंचरच झालं तर पुढं तरी आठवण राहील का आपलं. तिघं मित्रांसोबत गेलो होतो. पण आमचे पुरे प्लॅनची मयाच होऊन गेले. पावसाने आहे का नाही. तो प्लॅन एकदम भारी होता. आम्ही कळसुबाईला चढणार होतो. नाही तरी 4-1 वाजेपर्यंत चढणार होतो. आणि
आणि त्याच्या पुढे तुम्हाला पण व्ह्यू दाखवत होतो पण आता दाखवणार होतं आणि व्ह्यू दाखवत वॉटरफॉलला जायचं होतं आम्हाला खरं सांगायला गेलं तर वॉटरफॉलला जायचं होतं पण तो पण प्लॅन असं ढसाळल्यासारखा वाटू राहिला कारण पाऊस खूप जास्त झालेला आहे. वॉटरफॉलला तसं पण आपण वॉटरफॉलला पण जाऊ आणि कळसूबाईला पण जाऊ. या बाईला जायचं ते म्हणजे मला पण जायचं माझं पण मन आहे जायचं. आम्ही पुढे दाखवतो तुम्हाला कसं आहे. पुढं दाखवू तुम्हाला काय काय होतं आपल्या लाईफमध्ये. उद्याच्या दिवसात जर जगून मरून आलो जिवंत तर करू अपलोड आपला हा व्लॉग. नाही झालो तर गेलो मुसळण काय अपलोड नाही होणार काही नाही होणार. वगैरे आता काय चालत पोचले सध्या घाटामध्ये आता आपण चाललो आहे कळसूबाईला. कळसूबाई इथं किती किलोमीटर बाकी रे? 15 किलोमीटर बाकी आहे. तर पुढं बघू जेवढं चढवलं तेवढं चढू नाही तर उतरून घेऊ खाली. मग जेवढा स्टॅमिना आहे तेवढा आहे नाही तर आपल्याकडे आहे बॉडी तर काय उतरून गेलं आपल्याला. मग ते काय भाईचा नादच करायचा नाही. भाऊनी आपल्यासाठी इकडे आलाय. अरे भाऊ रात्री खूप ऊन आलंय. सकाळी नाचलं जायचं भाऊ आहे का आला आपल्यासाठी काय रे लंगोटी आपला तो पण स्कॉड आहे आपला स्कॉड मेंबर आहे भाई. त्याला बघू पुढे भेटून आहे. नाही काय होतं ते पुढे तुम्हाला दाखवतो. फक्त तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा बाकी काय विषय नाही. असं माझं मन बघू चढताना तुम्हाला ठेवू मग चला. दिस इज कळसूबाई शिखर. सध्या घाम मला सध्या घाम उठलाय डायरेक्ट घाम. कसं काय चढावं बघू तरी आपण फुल प्रयत्न करू आपल्याकडून. नाही चढलो तर आपला पहिलवान आहेच आपल्याला उचलायला. काय विषय नाही त्या गोष्टीमध्ये. पहिलवान एक नंबर पुढे चढू. आपण आलो सध्या त्या गावामध्ये तिथे मी एकटाच खाली तरी थांबत. तर आपण सध्या पोहोचलोय त्या गावामध्ये जिथे आपल्याला गाडी पार्क करायची. आपण गाडी पार्क केली. आपण जायचं आता आपल्याला त्या शिखरावरती टॉपवरती कळसूबाई शिखरावरती टॉपवरती. आणि मला चढायचं काही मन नाही भाई. मी याच्या मागं लागून आलोय. माझा याच्यात काही इंटरेस्ट नव्हता. कोणाच्या मागं याच्या मागं भाई हा मला फोर्स करत होता. मेरी कुछ गलती नाही भाई. हा दादा मला उचलून आणत होता भाई. त्याच्या बायकोचं नाव सांगून दिली. आणि आमची ते 3 गांडू म्हणजे 3 गांडू एकच गांडू त्याच्यामध्ये. तो भाई अरे कसाऱ्या घाटात गेला तिथनं डायरेक्ट. तिथनं राईट टर्न घ्यायचं होतं ना. तिथनं घोटीमधनं ना घोटी इगतपुरी आहे ना जिथं जो रोड तिथनं घ्यायचा होता राईट टर्न घ्यायचा होता. पण त्यांनी ना लेफ्ट टर्न घेतला आणि ते गेले डाय कसारा घाटामध्ये. कसारा घाट कुठे आला हे कुठं आलं. अरे यार आता त्यांना यायला लागतील 15 ते 20 मिनिटं. आता काय करणार आहे वाटच बघावं लागेल. बसतो आता वाट बघत काहीतरी टाइमपास करतो. ते आल्यानंतर आपण इथनं शिखर सर करायला सुरुवात करून देऊ. ते घाटात का थांबला. लवकर